नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। मराठा आरक्षणाची आजची सर्वोच्च न्यायालयामध्ये होणारी सुनावणी उद्यावर ढकलली गेली आहे। महाराष्ट्र राज्य मागास प्रवर्ग आयोगाच्या अहवालातल्या मराठी मजकुराचं इंग्रजीत भाषांतर करून ते सादर करायला ठाकरे सरकारला 10 आठवड्यांची मुदत हवी आहे। त्यावर सर्वोच्च न्यायालयाला निर्णय घ्यायचा आहे। दुसरीकडे महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रिया राबवून सुद्धा प्रत्यक्षात नियुक्तीपत्र न मिळाल्याने चिडलेल्या मराठा समाजाकडून सुरू असलेलं आंदोलन दिवसागणिक तापत चाललंय। सोमवारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या मुद्द्यावर कसलाही तोडगा निघू शकलेला नाही। आंदोलकांनी आत्मदहन करायची धमकी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आंदोलकांना धीर देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदान इथं गेल्या होत्या। मात्र तोडगा निघालेला नसल्याने आंदोलकांचा धीर आता सुटत चाललाय। ठाकरे सरकारकडे मराठा आंदोलकांना द्यायला उत्तर आहे का? मराठा आंदोलकांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे तसंच नितेश राणे जाऊ शकतात, तर शिवसेनेचा एकही लोकप्रतिनिधी का जात नाही? मराठा आंदोलनाच्या बाबतीत सरकारची पुढची भूमिका काय आणि त्याचबरोबर मराठा आंदोलकांची सुद्धा पुढची भूमिका काय असेल? त्याच जोडीला पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की भाषांतरासाठी जर 10 आठवड्यांची मुदत मिळाली तर बेरोजगार नियुक्तीपत्रासाठी 10 आठवडे वाट पाहणार आहेत का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर आजची लक्षवेधी चर्चा। मराठा आरक्षणात तणाव। या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता महेश चव्हाण, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, मराठा आंदोलकांचे 2 प्रतिनिधी सुद्धा या चर्चेत आहेत आणि आपल्या सोबत दिल्लीतून सर्वोच्च न्यायालयाचे वकील दिलीप तौर आपल्या सोबत आहेत। या चर्चेची सुरुवात मी थेट दिलीप तौर यांच्याकडे जाऊन करतोय। दिलीपजी आपल्या बरोबर आता फोनवरून उपलब्ध आहेत। त्यांना दिवसभराचे इतर कामकाज असल्याने सुरुवातीच्या टप्प्यात आपण आता सर्वोच्च न्यायालयात काय घडलं आज त्याची माहिती घेऊयात। दिलीपजी, आज सुनावणी का होऊ शकली नाही? या पुढची सुनावणी कधी होईल आणि हे प्रकरण आता काय स्टेटस को किंवा काय स्थितीत पोहोचलं आहे? हे बघा, जेव्हा पिटिशन सुप्रीम कोर्टमध्ये फाईल झाल्या होत्या तेव्हा सुप्रीम कोर्टनी क्लिअर ऑर्डर केली होती की ऑल द अपॉइंटमेंट शॅल बी सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द स्पेशल लीव पिटिशन। त्याच्यानंतर नॉर्मली रजिस्ट्रारकडे कम्प्लिशन ऑफ प्लीडिंगसाठी मॅटर जायला हवं होतं, परंतु यात वेगवेगळे अर्ज दाखल करण्यात आले, त्यामुळे हे मान्य कोर्टासमोर परत मॅटर्स आले। आज जेव्हा हे मॅटर कोर्ट समोर होतं सिरियल नंबर 12ला, सिरियल नंबर 12 पर्यंत बोर्ड पोहोचलाच नाही, कोर्टाचं कामकाजच पोहोचलं नाही। बरं, आणि सिरियल नंबर 11च्या वेळेस पर्यंत कामकाज पोहोचल्याच्या वेळेस अदर साइडच्या वकिलांनी मेन्शन केलं कोर्टला की ही केस तुम्ही उद्या परत बोर्डवर ठेवा। बरं, आणि उद्या असं म्हटल्यानंतर आम्ही त्याला एक असं ऑब्जेक्शन घेतलं की यात अशी काही घाई नाहीये, अर्जन्सी काही नाहीये आणि ऑलरेडी जी पहिली ऑर्डर पास झालेली आहे की ज्या काही अपॉइंटमेंट करायच्या आहेत त्या ह्या स्पेशल लीव पिटिशनच्या अंतिम आदेशाला अधीन राहून असतील, त्यामुळे याच्यामध्ये काही एवढं अर्जंट असं काही नाहीये आणि ही रुटीन कोर्समध्ये ही पिटिशन आली तरी काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, परंतु मान्य कोर्टाने ही केस उद्या दुसऱ्या एका जजेसकडे वर्ग करण्यात आली आहे, 3 जजेसकडे। अच्छा, म्हणजे थोडक्यात एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही इथे अशी सांगताय की उद्या जी सुनावणी अपेक्षित आहे, ज्यात 10 आठवड्यांची मुदत भाषांतरासाठी मागितली जाणार आहे, ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया अर्थात भारताच्या सरन्यायाधीशांच्या बेंच समोर होणार नाही, बरोबर आहे? हा, त्यांच्या समोर होणार नाही, कारण ते उद्यापासून साबरीमालाच्या 9 जजेसच्या बेंचची काही हिअरिंग होणार आहे त्यामध्ये ते आहेत। त्यामुळे त्यांनी ही जी केस आहे ती दुसऱ्या 3 जजेसकडे वर्ग केलेली आहे, जस्टिस नागेश्वर राव, जस्टिस रस्तोगी आणि जस्टिस सुब्रमण्यम। ह्या 3 जजेसच्या पीठाकडे ही केस वर्ग झालेली आहे आणि उद्या आता ह्याला किती वेळ द्यायला पाहिजे आणि कशा पद्धतीने पुढच्या प्रोसिडिंग्स कंप्लीट करायला पाहिजेत याच्यावर उद्या त्या बेंच समोर चर्चा होईल आणि ते बेंच त्यावर काय ते आदेश पास करेल।
आत्ताच्या घडीला दिलीप तौर, मग एक आणखीन मुद्दा जो या चर्चेत तांत्रिकरित्या फार जाणून घेणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे सामान्य माणसाला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयामध्ये तारखा पडायला लागल्या म्हणजे केसवर, खटल्यावर सुनावणी सुरू झाली. तुम्ही सोप्या शब्दात लोकांना सांगा की आत्ता याची सुनावणी सुरू झाली आहे का सुनावणीच्या पूर्वतयारीचीच तयारी सुरू आहे? ही सुनावणीची पूर्वतयारीची तयारी आहे. कारण कसं असतं, कुठलीही केस जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये येत असते तेव्हा सुप्रीम कोर्ट जेव्हा नोटीस इश्यू करतं कुठल्याही केसवर, तेव्हा रिस्पॉन्डंट जे असतात त्यामध्ये जे जबाबदार असतात, विरोधी पक्ष जो असतो, त्यांना त्यांचे शपथपत्र दाखल करायचे असतात. असे शपथपत्र दाखल करत असताना त्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे कागद पुरावे त्यांना ते दाखल करायचे असतात. ह्या केसमध्ये जवळजवळ 3000 पानाचे जे काही रिपोर्ट्स आणि बाकीचे पुरावे आहेत ते आम्हाला सगळ्यांना दाखल करायचे आहेत. याचा अजून बऱ्याचशा अनेक्शरचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रोसेसला वेळ लागतो आणि जेव्हा प्लीडिंग्स ज्या असतात त्या कम्प्लीट होतात, म्हणजे जेव्हा रिस्पॉन्डंट्स त्यांचे काउंटर ॲफिडेव्हिट्स फाईल करतील आणि त्यानंतर पिटिशनर्सला जर त्याला प्रतिउत्तर द्यायचं असेल तर ते त्यांचं प्रतिउत्तर दाखल करतील आणि जेव्हा ह्या प्लीडिंग्स कम्प्लीट होतील तेव्हा ती केस ही पुढच्या सुनावणीसाठी तयार आहे असं गृहीत धरून ती केस परत सुनावणीसाठी लावली जाते. दिलीप तौर, मी आपल्याला पुढचा एक छोटा आणखीन मुद्दा विचारतो. आपल्यालाही आजच्या दिवसभराचं उरलेलं कामकाजही पाहायचं असल्यामुळे आपण मध्ये आम्हाला चर्चेतून निरोप घेता पुढे जाणार आहात. मी पटकन आपल्याला विचारतो, सर्वोच्च न्यायालयात अंदाजे सुनावणीला येण्यासाठी या खटल्याला किती वेळ लागेल आणि ही सुनावणी किती दिवस चालेल? त्याचबरोबर महत्वाचा प्रश्न, तोपर्यंत झालेल्या नियुक्त्या या नियुक्तीपत्रासाठी वाट पाहत राहतील का? ह्या सुप्रीम कोर्टचा जो काही अंतिम आदेश असेल त्याला अधीन राहून असतील. म्हणजे जर मान्य सुप्रीम कोर्टने हायकोर्टची ऑर्डर जर अपहेल्ड केली, मान्य केली, तर त्यात काही विषयच नाही, त्या निवडणुका त्या पूर्ववत होऊन जातील. परंतु जर मान्य सुप्रीम कोर्टने खालचा जो आदेश रद्द बातल केला तर त्याही रद्द होतील. त्यामुळे होणाऱ्या ज्या काही निवड आहेत ह्या फक्त सुप्रीम कोर्टच्या पुढच्या आदेशाला अधीन राहून आहेत. आणि दुसरी गोष्ट, याला किती वेळ लागेल हे थोडं सांगणं म्हणजे सांगता येत नाही, याचं प्रेडिक्शन करता येत नाही. हे डिपेंड आहे की कुठल्या कोर्टला हे वर्क होतंय आणि पुढे कुठली प्रोसेस येते, फिलिंग कम्प्लीट व्हायला किती वेळ लागतो. आता 10 हप्त्याचा वेळ तर सरकारच घेणार आहे की त्यांना प्लीडिंग कम्प्लीट म्हणजे ट्रान्सलेशन करण्यासाठी तेवढा वेळ पाहिजे. त्यानंतर आम्हालाही काउंटर ॲफिडेव्हिट फाईल करायला वेळ लागेल आणि नाहीतरी माननीय सुप्रीम कोर्टने ऑलरेडी इंटरिम ऑर्डर पास केलेली असल्यामुळे त्यात असं काही अर्जन्सी अशी काही नाहीये की जी पुश करून आपण कोर्टाला अर्जंट बेसिसवर याची सुनावणी घ्यायला लावू शकू. परंतु जी एक मुद्दा जो वारंवार येतोय, जो आंदोलकांकडून उपस्थित केला जातोय की त्यांची नियुक्तीपत्र मिळत नाहीयेत. आत्ताच्या घडीला केस न्यायालयात आहे असं सांगून नियुक्तीपत्र टाळणं हे कितपत बरोबर आहे? ते चुकीचं आहे. ते असं व्हायला नको. त्यांच्या निवडीवर कुठेही स्टे नाहीये सुप्रीम कोर्टाकडनं. त्यांची अपॉइंटमेंट ही सुप्रीम कोर्टच्या पुढच्या आदेशास अधीन राहून व्हायला पाहिजे. परंतु हे असं का होतं हे माहित नाही, परंतु ते चुकीचं आहे. त्यांना त्यांच्या निवडीसाठी कुठलाही स्टे सुप्रीम कोर्टने दिलेला नाहीये. ठीक आहे, धन्यवाद दिलीप तौर, आपण या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. प्रवीण दरेकर आपल्याला ऐकतायत, त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर आपल्याला ऐकतायत आणि आता या घडीला खूप महत्वाचा तपशील या चर्चेत समोर आलेला आहे की मराठा आंदोलकांना नियुक्तीपत्र द्यायला कोर्टात केस सुरू आहे असं उत्तर देता येणार नाही. प्रवीण दरेकर, आता आपल्याला माझा आवाज फोनवरून येतोय, आपण प्रवासात आहात याची कल्पना आहे, माझा आवाज आपल्याला येतोय का? हो, येतोय. आता प्रवीणजी, आपण सांगा, जर न्यायालयातली केस हे नियुक्तीपत्र मराठा बेरोजगार तरुणांना द्यायला अडथळा ठरत नाही तर हे सरकार नियुक्तीपत्र देत का नाहीये? नाही, खरं या ठिकाणी मगाशी दिलीप तौर यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा सुप्रीम कोर्टाचा स्टे नसल्यामुळे त्यांना नियुक्तीपत्र द्यायला कुठलीच हरकत नाही. एवढं स्पष्ट सांगितल्यानंतर मला वाटतं या राज्य सरकारचीच त्या ठिकाणी इच्छा नाही. आणि एक तर आता तुम्ही जर 10 आठवडे म्हणाल तर 2.5 महिने हे विद्यार्थी तोपर्यंत काय करणार? मी त्या अधिवेशनाला, मी त्यांच्या त्या उपोषणाला भेट द्यायला गेलो होतो. त्या एवढ्या त्या ठिकाणी संतप्त त्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आहेत. आणखी त्याने 2.5 महिने त्या ठिकाणी उपोषणाला बसायचं का? सरकारला ते अपेक्षित आहे का?
या ठिकाणी मला वाटतं तात्काळ या ठिकाणी राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं. पुन्हा आवश्यकता वाटली तर कॅबिनेटमध्ये जाऊन ज्या काही बारीक सारीक ज्या गोष्टी वाटत असतील बरोबर. त्याही निर्णय घेऊ शकतं. आज त्या ठिकाणी सुप्रियाताईने आदरणीय मंत्रालयात चीफ सेक्रेटरीकडे बैठकीला नेलं. बरोबर. त्याने विषय सुटला का? हा विषय सरकार त्यांचा असल्या कारणानं मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचा मंत्री याने तात्काळ एक बैठक घेऊन बरोबर आहे. आणि आदेश प्रवीण त्या दरेकर, ठिकाणी मला एक होऊ आणखीन प्रश्न शकतं. आहे, एक आणखीन महत्वाचा प्रश्न आहे की जिथे आंदोलन चाललंय तिथे सरकारचा प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीच्या खासदार पोहोचतात, पण शिवसेनेच्या कुणाला जावंसं सुद्धा वाटत नाही, काँग्रेसच्या कुणाला जावंसं सुद्धा वाटत नाही, असं का होतं? मला वाटतं मराठा समाजाची गरज आणि आवश्यकता शिवसेनेला आता सत्ता आल्यामुळे राहिलेली नसल्याचं वाटतंय. ज्या वेळेला मराठा आंदोलन चालू होतं आरक्षणाच्या संदर्भात, त्यावेळेला ज्या ज्या बैठका उपसमितीच्या होत होत्या, आंदोलक बसत होते, त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे नेते आणि आमदार सातत्यानं या गोष्टीमध्ये सहभाग घेत होते. परंतु आता सत्ता आल्यामुळं मराठा समाजाचे प्रश्न, मराठा समाजाचे विषय आता त्या ठिकाणी मला वाटतं महत्वाचे वाटत नाहीत. आज खरं म्हणजे हा एक 5 मिनिटाचा विषय आहे. शासनाने जर ठरवलं तर 3500 विद्यार्थी हे एका आदेशान्वये एका निर्णयाद्वारे त्यांना त्या ठिकाणी सामावून घेता येईल, कुठलीच अडचण नाही. आणि त्यामुळं केवळ त्या ठिकाणी आपण भेट घेऊन आणि लोकांना त्या ठिकाणी काहीतरी सांगून चालणार नाही. बरोबर. आणि शिवसेनेची भूमिका आपण आज एका मिनिटात उद्धवजींनी दखल घ्यायला पाहिजे होती की त्या ठिकाणी मुख्यमंत्री ते आहेत. आज मराठा समाजाची मुलं आज त्या ठिकाणी बसलेली आहेत आझाद मैदानावर. सरकारला अजून माहित नाही 4-5 दिवस झाले. बरोबर. त्या ठिकाणी 1, 2, 3, मला 4 याच आमदार. निमित्तानं प्रवीणजी असं म्हणावं लागेल की विषय पुन्हा एकदा संवेदनशीलतेचा आहे. हिंगणघाटच्या प्रकरणी सुद्धा संवेदनशीलता दिसत नाही. गेले जवळपास 1-1.5 आठवडा मराठा समाजाची मुलं आंदोलन करतायत, त्यांच्याही बद्दल सरकारची संवेदनशीलता दिसत नाही. आणि आत्मदहनाची घोषणा केल्याच्या नंतर राष्ट्रवादीचे प्रतिनिधी तिथे जातात. महेश चव्हाण आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून आपण उत्तर घेणार आहोत आणि त्याच्या नंतर एक छोटीशी विश्रांती घेऊन आंदोलकांना आपल्या सोबत जोडून घेणार आहोत. महेश चव्हाण, या संवेदनशीलतेच्या बाबतीत मी किमान राष्ट्रवादीला या निमित्तानं धन्यवाद देतो की तुमच्या खासदार पोहोचल्या, तरी बाकीचे काय करतायत? हे बघा, सरकारच्या वतीने मी आपल्याला हे इथे आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही पूर्णपणे मराठा बांधवांबरोबर आहोत. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही पूर्णपणे घेऊ. आज मी तुम्हाला हे सांगू शकतो की काही मराठा बांधव तिथे आंदोलन करायला बसले. त्यांना काल आता आपण चर्चा करतोय त्याप्रमाणे आमच्या प्रतिनिधी म्हणून सुप्रियाताई सुळे जाऊन त्यांना भेटल्या देखील. त्यांनी त्यांच्या लेवलनी चीफ सेक्रेटरी असतील किंवा मंत्रालयातील इतर सेक्रेटरी असतील त्यांच्याशी संबंधिताशी त्यांची बैठक करून त्याच्यावर काहीतरी तोडगा करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कितीही नाही म्हटलं तरी प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत, त्याच्यामुळे काही लिमिटेशन्स आहेत. आता हा वेगळा मुद्दा की ह्या मुद्द्यामुळे जो मुद्दा आपण आता चर्चेतोय की 10 आठवड्याचा अवधी लागणार आहे. जो मागास प्रवर्ग आयोगाने जी काही डॉक्युमेंट्स दिली होती ती बरीचशी इंग्लिशमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत. त्याचं भाषांतर इंग्लिशमध्ये करून सुप्रीम कोर्टापुढे ते सादर करायचं आणि राज्य सरकारच्या हा सगळा तर्क माहिती आहे, झाली आहे त्याची पहिल्या भागात चर्चा. वकील दिलीप तौर स्पष्ट सांगतायत की कोणत्याही प्रकारे आत्ताच्या घडीला या तरुणांना नियुक्तीपत्र द्यायला काही अडचण नाहीये. प्रॉब्लेम काय होतोय? सत्ता आली, काम संपलं का आता मराठा समाजाच्या कडूनच्या अपेक्षांचं? असं बिलकुल नाहीये. तसं असतं तर काल आम्हालाही ते टाळता आलं असतं, पण आम्ही ते न टाळता त्याच्यावर जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न करतोय. आपले प्रतिनिधी सुद्धा 8 दिवसांनी गेले ना आत्मदहनाची धमकी दिल्याच्या नंतर. तोपर्यंत दुर्दैवानं सरकारच्या एकाही प्रतिनिधीला जावंसं नाही वाटलं मराठा आंदोलकांच्या वेदना ऐकण्यासाठी. नाही, असं नाहीये की आत्मदहनाची धमकी दिल्यानंतर आमचे प्रतिनिधी गेले. प्रतिनिधींनी जेव्हा जायचं होतं त्यावेळेला ते गेलेत. आम्ही एक गोष्ट मान्य करतो की त्यांना नियुक्तीपत्र जर मिळाली नसतील, त्यांना ज्या काही वेदना होत असतील त्या वेदना आम्हाला मान्य आहेत आणि म्हणूनच संवेदनशील सरकार म्हणूनच त्याचा प्रतिनिधी म्हणूनच काल आम्ही तिथे गेलो होतो आणि आम्ही आमच्या वतीने पूर्ण प्रयत्न करतोय की कायदेशीररित्या त्यांना त्या नियुक्त्या कशा देता येतील, त्या नियुक्तीपत्र त्यांना कशी देता येतील. ठीक आहे, आपण प्रवीण दरेकरांना पटकन एकदा विचारून घेऊया. प्रवीण दरेकर, तुम्हाला वाटतं का जितकी संवेदनशीलता इथे राष्ट्रवादीचे प्रवक्ते दाखवतायत तितकी संवेदनशीलता कृतीमध्ये दिसतीये? प्रसादजी बोला. प्रवीणजी आपण बोला.
हे जर खरं असतं तर पहिल्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मंडळी येऊ शकली असते. मला वाटतं आता सत्ता आल्यामुळे मराठा समाजाचा विषय आता त्यांना महत्वाचा वाटत नाही. जी गोष्ट सरकारच्या हातात आहे, जी गोष्ट न्यायालयाच्या अधीन राहून, निर्णयाच्या अधीन राहून प्रसादजी तो निर्णय घेता येऊ शकतो, तशा प्रकारचं त्यांना नियुक्तीचं पत्राचे आदेश जाऊ शकतात. परंतु या सरकारचीच त्या ठिकाणी इच्छा दिसत नाही. कारण जर तसं असतं तर सुप्रियाताई या सत्तेतल्या सर्वोच्च एक नेते आहेत की पवार साहेब हे सत्ता केंद्रात असल्या कारणानं त्यांच्या मार्गदर्शनानुसार हे सरकार चालतं. बरं, मराठा समाजासाठी पवार साहेबांनी अनेकदा अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यामुळे आता या विषयामध्ये तात्काळ निर्णय घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे. बरोबर. शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना सुद्धा निर्णय होत नाही, त्याच्या मागे आम्ही समजायचं काय नेमकं? अगदी बरोबर आहे. आपण प्रवीणजी आंदोलकांशी पण चर्चा करणार आहोत. आबासाहेब पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत. एकदा फक्त आंदोलकांची एक पटकन प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणावर जाणून घेऊयात. आपल्या सोबत त्र्यंबक ढवळे आहेत आणि त्याचबरोबर आशाताई शिंदे आहेत. या दोघांनाही माझा थेट आत्ताच्या घडीला प्रश्न आहे की तुम्हाला नियुक्तीपत्र मिळणार नाही असं का महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांकडून सांगण्यात आलं का? महाराष्ट्राचे मुख्य सचिव काल तुमच्याशी बोलताना काय म्हणाले ते पण एकदा महाराष्ट्राला कळू द्या, उत्तर द्या. आधी आशाताई तुम्ही बोला. हॅलो, बोला आशाताई, आपला आवाज येतोय, आपण सलग बोलत राहा. काल आमची बैठक झाली होती. बरं, त्या बैठकीमध्ये आम्हाला एक पाऊल पुढे झाला, पण जसं आम्हाला हवंय तसं आम्हाला नियुक्ती पत्रक मिळालेलं नाही. कारण आम्ही ज्या वेळेस आंदोलन इथं बसलोय, आंदोलनाला 8 दिवस झाले आज आम्ही इथं बसलोय, तर त्यावेळेसच आम्ही एक ठाम निर्णय घेतलेला आहे की आम्हाला जोपर्यंत नियुक्ती पत्र मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन संपणार नाही. बरोबर आहे. आपल्या सोबत त्र्यंबक ढवळे पण आहेत. मला त्र्यंबक ढवळे यांना प्रश्न विचारायचा आहे की काल मुख्य सचिवांनी ज्या वेळेला नियुक्तीपत्र देणं न देणं याबाबत भूमिका मांडली तेव्हा तुम्ही तिथे बैठकीत काही बोललात का? आणि तुमची हीच भूमिका की जोपर्यंत नियुक्तीपत्र मिळणार नाही आंदोलन संपणार नाही ही त्यांना कळवलीत का? त्र्यंबक ढवळे, आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे, आपण बोलणार आहात आता. येस सर, आम्ही हे आतापर्यंत एवढे मुलं यस सर आता इथं आमचा हा मुळात जमण्याचा एक जे उद्देश होता, त्या मागचा उद्देश हाच होता की आतापर्यंत आम्ही न्यायालयाची वाटच बघत आलेलो आहे. आतापर्यंत म्हणजे जवळपास 3 ते 5 वर्ष झालं आम्ही ह्याच प्रकरणामध्ये बघतोय आणि सहनशीलतेनं ते बघतोय. प्रत्येक केसेसला आम्ही त्याचं वाच ठेवून असतो आणि आम्हाला आता प्रत्येक वेळी वाटतं की आता नाही तर उद्या तरी आम्हाला न्याय भेटेल. तर असं असतानाही आम्ही जर ह्या गोष्टी होत राहतात, आता मागचं सरकार असो किंवा आताचं सरकार असो, मला आता इच्छाशक्तीचा अभाव असा कुठेतरी असा वाटतोय मला. ठीक आहे, त्र्यंबक ढवळे म्हणतात इच्छाशक्तीचा अभाव आहे. याच संदर्भातली चर्चा आपण पुढे नेणार आहोत. आबासाहेब पाटलांनाही आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, चर्चेत सहभागी करायचा आहे. एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती घेतोय, लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागासाठी. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय मराठा आरक्षणामध्ये तणाव निर्माण झाला आहे का, आणि याच संदर्भातली पुढची चर्चा करण्यासाठी आपण थेट जातोय मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांच्याकडे. आबासाहेब पाटील, आपण आतापर्यंतच्या सर्व भूमिका ऐकल्या असतील. आंदोलकांचीही तक्रार हीच आहे की इच्छाशक्तीचा अभाव आहे. प्रवीण दरेकर, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता आपल्या सोबत आहेत, तेही म्हणतात की इच्छाशक्तीचा अभाव आहे. ही इच्छाशक्ती कुठे पळून गेली आहे आबासाहेब पाटील? नवीन सरकारची इच्छाशक्ती कुठे पळून गेली? प्रसादजी, या संदर्भामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा जो विषय आहे, ह्या आतापर्यंत सगळ्या भूमिका कुणी समजून घेतल्याच नाहीत. मुळात ह्याच्यामध्ये 2 विषय आहेत. एक म्हणजे थेट नियुक्त्या
आणि दुसरं म्हणजे 11 महिन्याच्या कालावधीत दिलेल्या त्या अंशकालीन नियुक्त्या, हे 2 प्रकार वेगवेगळे आहेत. या संदर्भामध्ये कोणी बोलायला तयार नाही. हे सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे की मगाशी दिलीप तौरनी सुद्धा सांगितलं आणि आम्ही सुद्धा 2014च्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये हे सगळे विषय होत असताना ह्या सगळ्या नियुक्त्या सुद्धा संपुष्टात अधिकाऱ्यांनी आणल्या होत्या. परंतु हे वारंवार आंदोलन करून ह्या नियुक्त्या आम्ही रिक्त ठेवायला लावल्या. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये 30 नोव्हेंबरला आरक्षण लागू झालं. आरक्षण लागू झाल्यानंतर आम्ही पत्र दिलं होतं की आता ह्या नियुक्त्या तत्काळ तुम्ही द्या, परंतु ह्या नियुक्त्या त्या ठिकाणी दिल्या गेल्या नाहीत. की दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये ज्या नियुक्त्या आहेत त्या थेट नियुक्त्या द्यायला कोणतीही अडचण किंवा काही नव्हतं की त्याच्यामध्ये. पण मग त्या आबासाहेब एका पाटील, आपण ही जी महिन्याभरामध्ये- क्रमवारी सांगता आहात, ही क्रमवारी लक्षात घेतल्यानंतर सुद्धा नियुक्ती एक पत्र मिनिट, देण्याच्या मुद्दा संदर्भातली समजून- इच्छाशक्ती गायब का व्हावी? नाही, मुद्दा समजून घ्या. फक्त एकच मिनिट तुम्हाला विषय क्लिअर करतो. यातल्या बर. 2 बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत की एक बाब अशी आहे की 11 महिन्याच्या करारावरच्या मुलांचा एक विषय वेगळा आहे, थेट नियुक्त्या वेगळ्या आहेत की ज्या थेट नियुक्त्या त्या कोर्टाच्या निर्णयास अधीन राहून ह्या विद्यार्थ्याला देण्यास कोणतीही अडचण नाही. बरं, हे वारंवार आम्ही सांगत आलेलो आहे. नाही मग आता आबासाहेब राहिला पाटील प्रश्न- ऐकत कोण नाहीये? तुम्ही वारंवार सांगताय, मग सरकारच्या व्यवस्थेतले झारीतले शुक्राचार्य कोण याला अडवत आहे? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा प्रसाद जे असा आहे की 11 महिन्याच्या करारावरची जी मुलं आहेत यांच्या संदर्भामध्ये 11 जुलैला एक GR काढला आणि त्या मुलांना पुन्हा SCBC जे खुल्या वर्गात नियुक्त केले होते 11 महिन्यासाठी, त्यांना पुन्हा SCBC मध्ये घ्या आणि त्याच्यातून जो खुल्या वर्गात जे ओपनची OBCची मुलं होते तेही बाहेर पडणार होते आणि तिथं खरा वाद सुरू झाला. अच्छा, बरं झालं तुम्ही हा खुलासा केला. आता थोडक्यात प्रशासनामध्ये सुद्धा OBC विरुद्ध SCBC अशा प्रकारचा संघर्ष होऊ पाहतोय का आबासाहेब पाटील? नक्की. आणि ही भूमिका फक्त नेमक्या 3-4 अधिकाऱ्यांनी मिळून केलेला हा सगळा खेळ आहे. आणि आबासाहेब पाटील हे तेच अधिकारी आहेत जे गेल्या सरकारच्या वेळेला सुद्धा मराठा आरक्षणाला आडवे येत होते. ओके, बरोबर. त्याच्यामध्ये ठीक आहे, प्रवीण दरेकर सामान्य ऐकतायत हे सगळं. विभागामध्ये- प्रवीण दरेकर, मला वाटतं की विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता या नात्यानं तुमच्याकडून तात्काळ हस्तक्षेपाची इथेच गरज निर्माण झाली आहे. आपण हा सगळा प्रकार ऐकत असाल, प्रशासनातूनच जर समजा मराठा बेरोजगार तरुणांच्या रोजगाराला आडकाठी निर्माण होणार असेल तर तुम्ही विरोधी पक्ष नेता या नात्यानं काय करणार आहात? प्रवीण दरेकर आपलं उत्तर अपेक्षित करतो. कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे प्रवीण दरेकर यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचला नाहीये. महेश चव्हाण, तुमच्याकडून तरी किमान भूमिका अपेक्षित करतो. कशा प्रकारे कुठे पाणी मुरतंय हे आबासाहेब पाटलांनी उदाहरणासह सांगितलंय. आबासाहेब पाटलांनी आता जी काही माहिती दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे खरंच धन्यवाद मानतो. जर हे खरंच असं होत असेल तर त्यासाठीच काल सुप्रियाताईंनी एखाद्या वेळेस त्या आंदोलकांना मंत्रालयातल्या त्या संबंधित सचिवांकडे नेऊन त्यांच्याशी बैठक करून दिली असेल. आता मला इथे एक गोष्ट सांगायचं आहे की आता मगाशी जो आमच्यावर आरोप झाला, प्रवीण दरेकरांनी जो आरोप केला की राज्य सरकारकडे इच्छाशक्ती नाहीये, तसं नाहीये. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्याकडे जर इच्छाशक्ती नसती तर 2014 साली मराठा आरक्षण हे आम्ही दिलं होतं. आमचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेला दिलं होतं. अनफॉर्च्युनेटली त्याच्यानंतरचं जे सरकार आलं त्यांना ते न्यायालयामध्ये टिकवता नाही आलं आणि 2015 मध्ये उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. आणि ते स्थगिती देताना तिथे स्थगितीच नुसती दिली नाही तर स्थगिती देताना तिथे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पण किंवा महेश यांना चव्हाण, तेच 2015चं जे आरक्षण तुमच्या जुन्या सरकारकडून काय हेतून आणलं होतं त्याची चर्चा नको करायला, पण ते पुढे जाऊन नंतरच्या सरकारने यशस्वीरित्या महाराष्ट्रातल्या म्हणजे महाराष्ट्र हायकोर्ट, मुंबई हायकोर्टात लागू करून दाखवलं की. प्रसादजी मी तेच तुम्हाला सांगतोय. 2014 मध्ये दिलेलं आरक्षण 2015 मध्ये स्थगिती मिळाली आणि 2015 मध्ये स्थगिती मिळाल्यानंतर खूप मोठी आंदोलनं मराठा बांधवांना महाराष्ट्रामध्ये करावी लागली. 58 मोर्चे काढावे लागले. 58 मोर्चे काढल्यानंतर 2018 नोव्हेंबरमध्ये सरकारने तो कायदा पास केला. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आणि त्या कायद्याला आम्हीही सर्व विरोधी पक्षांनीही सहमती दर्शवली होती आणि आम्हीही सपोर्ट दिला होता. तर आमची इच्छाशक्ती नाहीये असा प्रकार नाहीये. आता हे सरकार नवीन फॉर्म होऊन 2च महिने झालेले आहेत. 2 महिने सुद्धा त्या बिचाऱ्या आंदोलनकर्त्यांसाठी खूप आहेत हे मला मान्य आहे. त्यासाठी
महिने झाले हे कसं काय उत्तर असू ऐका ना, शकतं? मी काय तुमच्याकडे बोलतोय? 15-15 वर्षांचा काम करण्याचा अनुभव आहे. हे 2 महिने झाले असं तुम्ही थोडे दिवस म्हणाल, मग 2.25 महिने झाले म्हणाल, मग 3 महिने झाले म्हणाल. प्रसादजी आम्ही तसं नक्की म्हणणार नाही. आता जेव्हा प्रकरण हे आम्ही हातात घेतलंय त्याचा लवकरात लवकर कसा निकाल लागेल कायदेशीर मार्गाने सुप्रीम कोर्टाच्या या उच्च न्यायालयांच्या नाही, तुमचं कोणत्याही हे उत्तर ना महेशजी, माफ करा मी मध्ये तोडतोय, पण त्र्यंबक ढवळेंना पटतंय का मला विचारावंच लागेल. त्र्यंबक ढवळे सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपल्या बरोबर चर्चेत महेश चव्हाण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आहेत. तुम्हाला त्यांचा आवाज नीट पोहोचला असेल. ते म्हणतात सरकार येऊन 2च महिने झाले आहेत, आम्ही लवकरात लवकर या प्रकरणी हस्तक्षेप करू आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. सुरुवातही केलेली आहे. तुमच्या लेखी सुरुवात केली आहे, पण आपण ऐकतोय सातत्यानं महेशजी चर्चेमध्ये की या मुलांना नियुक्तीपत्र द्यायला न्यायालयाची अडकाठी नाहीये. अडकाठी कोण निर्माण करताय? प्रशासनातले काही झारीचे शुक्राचार्य करतायत. त्र्यंबक ढवळे, ही उत्तर तुम्हाला पटतायत का? प्रशासनाच्या अडचणींच्याही पलीकडे जाऊन सत्ताधाऱ्यांची उत्तरं त्र्यंबक ढवळे तुम्हा आंदोलन करता म्हणून तुम्हाला पटतायत का? सर, प्रोसिजर करायचा असेल तर आपल्याला 4-5 दिवसामध्ये हे प्रोसिजर होऊ शकतं किंवा 8 दिवस जास्तीत जास्त. ज्या अर्थी तुम्ही 11 महिन्याच्या मुलांसाठी GR काढू शकता, बरं अधीन राहून, न्यायालयाच्या अधीन राहून, त्या अर्थी आमचाही त्या अर्थी का काढू शकत नाही? न्यायालयाच्या अधीन राहूनच आम्हाला नियुक्त्या दिल्या तरी चालेल. काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? बरोबर आहे. त्र्यंबक ढवळे, फार महत्वाचा प्रश्न आहे. महेश चव्हाण, 11 महिन्याच्या मुलांसाठीचा एक नियम लावता, त्याला न्यायालयाच्या अधीन राहून असं वाक्य वापरता, मग इतर नियुक्ती द्यायला सुद्धा तुम्हाला अडचण निर्माण व्हावी, त्यांच्यासाठी का नाही त्याच पद्धतीची शब्दरचना होऊ शकत? अहो प्रसादजी, मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय. कालच आम्ही हे प्रकरण हातात घेतलंय. जेव्हा आम्हाला या गोष्टींमधल्या अडचणींची जाणीव झाली त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. आता त्र्यंबकजींना मी काल एक प्रश्न विचारू इच्छितो की काल ते सुप्रियाताईंना भेटले असतील, सुप्रियाताईंबरोबर नंतर जाऊन मंत्रालयातल्या सचिवांबरोबर भेट झाली असेल, त्यांना त्यांच्याकडून उत्तरं मिळाली असेल, त्यांना त्याच्यावरून थोडी तरी आशा निर्माण झाली असेल. त्यांना कम्प्लिटली हे तुमचं होणारच नाहीये, 11 महिन्यांच्या ज्या नियुक्त आहेत त्यांना आम्ही GR काढला पण तुमच्यासाठी आम्ही GR नाही काढणार, कोर्टाच्या आदेशाची वाट बघणार, अशा तऱ्हेची उत्तरं जर दिली गेली असतील तर मी ते समजू शकतो. महेश चव्हाण, 1 मिनिट. मला वाटतं त्र्यंबक ढवळेंचंही काही उत्तर असेल आणि मी तुम्हाला विनम्रपूर्वक आठवण करून देतो. तुमच्यासाठी हे प्रकरण 2 महिन्याच्या इतकं जुनं नाही. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला या प्रकरणात काय करायचं काय नाही करायचं याची नीट माहिती आहे. तेव्हा कृपया महेश चव्हाण, आपण ही ऑन एअर भूमिका घेऊ नका की 2 महिने झालेत फक्त. ऐका, 2 महिन्याचा मी जो रेफरन्स दिला तो रेफरन्स मी हे काम करण्यासाठी नाही दिला. मगाशी मी माझी सुरुवातच बोलण्याची त्याच्यानी केली की प्रवीण दरेकरांनी मगाशी जे सांगितलं की आत्ताच्या सरकारला त्याची इच्छाशक्ती नाहीये हे मराठा आरक्षण मिळवून द्यायची किंवा त्यांना नियुक्त पत्र देण्याची. त्या संदर्भात मी ते सांगितलं होतं की जो घटनाक्रम मी तुम्हाला सांगितला की 2014 मध्ये आमच्या सरकारने मराठा आरक्षण दिलं होतं, आमची इच्छाशक्ती होती. त्यानंतर 2015 मध्ये काय झालं आणि 2018 पर्यंत काय झालं हा घटनाक्रम जेव्हा मी सांगत होतो त्या अनुषंगाने मी तुम्हाला ते 2 महिन्याचं सांगितलं. ठीक आहे. तुमच्या या 2 महिन्याच्या उत्तरावर आबासाहेब पाटलांची पण प्रतिक्रिया अपेक्षित करतो. आबासाहेब पाटील, 2च महिने झाले आहेत, हे उत्तर तुम्ही किती दिवस ऐकायला तयार आहात? साहेब, किमान 1 महिना आम्ही तर सगळ्या आमदारांच्याकडे, त्या मंत्र्यांच्याकडे, सगळ्याकडे फिरलो. त्याच्यानंतर आमची एक मिटिंग झाली आणि त्याच्यानंतर पुढे ह्या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आम्ही आता जवळपास 8 महिने कंटिन्यू ह्या फॉलोअप मध्ये आहे. आता जे महेश सांगतायत, महेश, विनंती आहे तुम्हाला की हा एका दिवसाचा निर्णय, एका दिवसाचा, फक्त एका दिवसाचा निर्णय जर सरकारनं मनात आणलं तर कोर्टाच्या निर्णयाचा अधीन राहून या नियुक्ती उद्याच्या उद्या सगळ्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो आपण. महेश चव्हाण, उत्तर आहे का? एका दिवसाचा विषय आहे फक्त. ऐका ना आबासाहेब पाटील, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे की जर हा एका दिवसात सुटणारा प्रश्न असेल तर तो नक्की एका दिवसात सुटेल. पण मी तुम्हाला आश्वस्त करतो की जी काय प्रक्रियेला जितका काही विलंब लागेल, आमच्याकडे इच्छाशक्ती नाही हा प्रश्नच नाहीये. काय प्रक्रिया करायची आहे? प्रक्रिया करायची काय? जे अधिकारी, ज्या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी धारेवर धरले पाहिजे त्यांना सगळं माहिती आहे. ज्या सामान्य प्रशासन विभागातले जे अधिकारी आहेत, त्या हायकोर्टमध्ये जाणारे, सुप्रीम कोर्टात जाणारे सरकारी वकील आहेत, त्यांनी मेका मारून ठेवले. आम्ही निदर्शनास आबासाहेब पाटील, तुम्ही फार बरं झालं आणखीन एक महत्वाचा तपशील या चर्चेत दिलात. मी तिकडे येणार होतो, तोही विषय महेश चव्हाणांसमोर मांडतो. महेश चव्हाण, सामान्य प्रशासन विभाग शिवसेनेकडे, आरक्षण लागू करण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर आहे. ती माणसं आंदोलनकर्त्यांना भेटायला सुद्धा येत नाहीत आणि तुम्ही असं म्हणताय की लवकरात लवकर केलं जाईल.
हा पक्षीय भेदाभेद सुद्धा आहे का या मुद्द्यावर सरकारमध्ये? पक्षीय भेदाभेदाचा संबंधच येत नाहीये. सरकार आमच्या 3 पक्षांचं मिळून फॉर्म झालेला आहे. राष्ट्रवादीचा प्रतिनिधी असो किंवा शिवसेनेचा प्रतिनिधी असो किंवा काँग्रेसचा प्रतिनिधी असो, जर राष्ट्रवादीच्या वतीने सुप्रिया सुळे मॅडमनी हा विषय हाती घेतला असेल तर तो संबंधित जर मुख्यमंत्र्यांकडे असेल किंवा सामान्य प्रशासनाकडे जाऊन करायचा असेल तर तो फॉलोअप घेतला जाईल. मला एवढंच म्हणायचंय की आमच्याकडे इच्छाशक्ती नाहीये असा प्रकार नाहीये. आम्हाला हे लांबवायचं असं तर बिलकुल नाहीये. ठीक आहे. कायदेशीर याच्यावर एकदा त्र्यंबक ढवळेंनाही बोलतं करावं लागेल. थोड्या वेळात प्रवीण दरेकर आपल्या बरोबर प्रत्यक्ष कॅमेऱ्यावर जोडले जातायच. तोपर्यंत त्र्यंबक ढवळे आपण उत्तर द्या. ज्या पद्धतीनं सामान्य प्रशासन विभागाकडे प्रलंबित असलेला हा विषय निकाली लागत नाही, तुमच्याकडची भूमिका काय? तुम्ही किती दिवस आझाद मैदानात बसायची तयारी करून आलेला आहात? सर, आम्ही आता मुळात इथं आता इतक्या दिवसांनी एकत्र आलेलो आहोत आणि आता जर विषय लांबत गेले तर असं परत हा विषय किती लांबेल ते आम्हाला सांगू शकणार नाही. तर ह्या इथं जमलेल्या जवळपास 100-150 मुलांचं आता एक ठरलेलंच आहे. ते जोपर्यंत नियुक्त्या भेटणार नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही. ठीक आहे, सविस्तर सर्वांनी भूमिका आपलं घेतलेली उत्तर पोहोचलेलं आहे. आपल्या सोबत महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर जोडले गेले आहेत. प्रवीणजी, आता आपल्याला मग विचारू इच्छितो, या सर्व चर्चेमध्ये थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादीच्याकडून ओव्हरऑल सरकारची भूमिका, महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारची भूमिका म्हणून असं म्हटलं गेलं की 2 महिने सरकारला येऊन झालेले आहेत, लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्न करतायत, त्यांची इच्छाशक्ती आहे. आणखीन एक तांत्रिक मुद्दा आला जो कदाचित आपल्याकडून ऐकला गेला नसेल, मी तो पुन्हा सांगतो. हा विषय सामान्य प्रशासन विभागाकडे आहे. सामान्य प्रशासन विभाग शिवसेनेच्याकडे आहे आणि राष्ट्रवादीच्याकडून मराठा आरक्षण लागू व्हावं याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. समन्वयाचा अभाव पण इच्छाशक्तीच्या अभावा इतकाच या सरकारमध्ये दिसतो आहे का? प्रवीण दरेकर, आपण उत्तर द्या. शंभर टक्के इच्छाशक्तीचा अभाव आहे, समन्वयाचा अभाव त्या ठिकाणी आहे. प्रसाद, या ठिकाणी कुठलं खातं कुणाकडे आहे हा विषय आंदोलकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा नाही. एखादा विषयाची मागणी ही सरकार म्हणून आम्ही सरकारकडे करत असतो आणि राज्य सरकार म्हणून ती मागणी त्या ठिकाणी करायची असते आणि ती मागणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन खातं आहे. त्याशिवाय सर्व सरकार म्हणून तिन्ही पक्षाच्या लोकांनी आपल्या सत्तेसाठी आपण दिवसामध्ये 10 बैठका घेऊ शकतो, समन्वय साधण्याचा प्रयत्न करू शकतो आणि मग मराठा समाजाच्या या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी तात्काळ तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना बसवून कोणाचं खातं आहे कोणाकडे यापेक्षा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक होतं आणि तो निर्णय न घेता चालढकल करण्याचं काम दुर्दैवाने यांच्याकडून चाललेलं आहे. मी एक आपल्या माध्यमातून क्लिअर करू इच्छितो की मगाशी सांगितलं गेलं की मागच्या सरकारने सेक्शन 18 मध्ये या ठिकाणी या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याकरता कव्हरेज दिलं होतं. हे मुद्दाम आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी निदर्शनास आणू इच्छितो. परंतु दुर्दैवानं ही गोष्ट कोर्टाच्या निदर्शनामध्ये त्या ठिकाणी प्रशासनाकडून आणली गेली नाही, म्हणून आज या ठिकाणी हा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि प्रवीण दरेकर, मग एक याच निमित्तानं आणखीन मुद्दा येतो, उपस्थित होतो, तो असा आहे. आबासाहेब पाटील आपलं म्हणणं पण आता ऐकतायत. थोड्या वेळापूर्वी त्यांनी एक महत्वाची भूमिका इथे मांडली की सामान्य प्रशासन विभागातल्या काही अधिकाऱ्यांमुळे या बेरोजगार मराठा तरुणांना नियुक्तीपत्र मिळायला अडचणी होत आहेत. विरोधी पक्ष नेते या नात्यानं तुम्ही त्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करता आहात का? नाही, आपण अत्यंत चांगला मुद्दा या ठिकाणी मांडलात आणि मला वाटतं हे दुर्दैव आहे आणि वस्तुस्थिती आहे. कारण आबा पाटील हे मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेत पहिल्यापासून होते, त्याच्यामुळे सर्व अधिकाऱ्यांच्या टेबलावर जाऊन प्रश्न त्या ठिकाणी पुढे ढकलण्याचा प्रयत्न ते करताना मी पाहिलेला आहे आणि त्यावेळेला मीही समजून घेण्याचा प्रयत्न केला. काही अधिकाऱ्यांशी माझं फोनवर मोठ्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं तर त्या ठिकाणी निश्चितपणे चालढकल करण्याचं काम जाणीवपूर्वक काही लोकांकडून झाल्याचं या ठिकाणी मला माहीत आहे. तशा प्रकारची अडवणूक काही अधिकारी जाणीवपूर्वक करतायत हाही आरोप मी विरोधी पक्ष नेता म्हणून स्पष्टपणे या ठिकाणी करतो आणि त्यामुळे दुर्दैवानं राजकारणामध्ये आम्ही त्या ठिकाणी
मतभेद परत एकमेकांवर कुरघोड्या करायचा प्रयत्न करतो, समजू शकतो. परंतु आता शासकीय अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा या मराठा आरक्षण आणि सवलतीच्या संदर्भात त्या ठिकाणी दुर्दैवानं जे या महाराष्ट्रात सरकारमध्ये अपेक्षित नाहीत त्या कुरघोड्या सुद्धा मी पाहिलेल्या आहेत आणि मला बरोबर. वाटतं तशाच प्रकारची या मानसिकता या आजही कुरघोड्यांचाच अधिकाऱ्यांची फटका मराठा बेरोजगार तरुणांना आरक्षण लागू करताना बसतोय का? माझा थेट प्रश्न महेश चव्हाण यांना आहे. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं आहे. म्हणूनच मी विनंती मगाचपासून करतोय की आपण याला राजकीय रंग देऊया नको. म्हणूनच मी मगाशी जो घटनाक्रम सांगितला तो प्रवीण दरेकर साहेबांना माझी हीच विनंती आहे. 2018 साली हा कायदा पास झाला नोव्हेंबर महिन्यामध्ये. त्याच्यानंतर 2019 पर्यंत ऑक्टोबर पर्यंत आपलं सरकार होतं. त्यानंतर आमचं सरकार जे काय आलं त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय की तुमच्याकडे इच्छाशक्ती नाहीये, तुम्हाला 2 दिवस कशाला पाहिजेत, तुम्हाला एकच दिवस पुरेल वगैरे वगैरे. तर आपण हे राजकीय रंग ह्याला देऊया नको. ज्या वेळेला हे आरक्षण तुमच्या सरकारमध्ये असताना पास झालं किंवा आरक्षणाचा कायदा बनला त्यावेळेला आम्ही तुम्हाला समर्थन दिलं होतं. तर तुम्हीही आता जरी सरकारमध्ये नसलात तरी आमच्या बरोबर या, आपण एकत्र काम करूया आणि आबासाहेब पाटील असतील, बाकीचे लोक असतील, मराठा बांधव असतील, त्यांचे प्रॉब्लेम्स लवकरात लवकर कसे सुटतील याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. एकमेकांवर आरोप करायला प्रवीण दरेकर याचं खूप मोठी उत्तर रिस्क लागणार आहे. खूप विरोधी मोठी रिस्क आहे. पक्षांच्याकडून मदतीची अपेक्षा केली जाते सरकारकडून. आम्ही केलं होतं ना, जेव्हा आरक्षण दिलं त्यावेळेला आम्ही समर्थन दिलं होतं. ठीक आहे, प्रवीण दरेकर आई बोलतील, त्यांना आपण उत्तर द्यायला देऊया. मला प्रवीणजी बोलणार आहेत. प्रवीणजी आपण बोला. हॅलो, मी महेश चव्हाण यांच्या मताशी सहमत आहे. मराठा आरक्षणाच्या वेळेला सर्व पक्षांनी संमती दिली, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राजकारण काल नव्हतं, आजही मराठा आरक्षणाच्या बाबतीत करायचं नाही. माझा महेश जे आपल्याला सवाल आहे, जो राजकारणाचा विषय काढलात, आम्ही तिकडे पहिल्या दिवसापासून तिथे व्हिजिट देतोय, आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली, मी जाऊन आलो आणि मी सांगितलं की संबंधित मंत्र्यांबरोबर बैठक लावेल, मुख्यमंत्र्यांबरोबर बोलेल. आणि नंतर ही गोष्ट कळल्यावर सुप्रियाताईंनी त्या आंदोलकांची बैठक लावली. मग का बरं मला बोलावलं गेलं नाही? मी गेलो होतो, राणा रणजित गेला होता, नितेश राणे गेले होते. मग या ठिकाणी बोलायचं का मी या ठिकाणी राजकारण आहे म्हणून? जर विषय सगळ्यांचा आहे तर मलाही त्या बैठकीला मुख्य सचिवांकडे बोलवणं अपेक्षित होतं. द्या महेश चव्हाण याचं मला उत्तर. अगदी बरोबर. आपण केलेली कृती ती राजकारणाची नाही, आम्ही त्या ठिकाणी राजकारण करू नये म्हणून अपेक्षा करायची. मला वाटतं अशा प्रकारचं हे योग्य नाही. त्या ठिकाणी जे जे कुठल्याही पक्षाचे असतील, आम्ही तिथे गेलो होतो एक संवेदनशील भावनेनं, आम्हाला त्या बैठकांना बोलणं अपेक्षित होतं. परंतु दुर्दैवाने या सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई किंवा डावलण्याची भूमिका घेऊन अशा बैठकांना बोलवलं जात नाही. महेशजी, याची आपण माहिती घ्या. प्रवीणजी, आपण अत्यंत गंभीर आरोप करता आहात. मला वाटतं की एका बाजूला मराठा आरक्षणावर राजकारण नको अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घ्यायची आणि जे जे त्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यामध्ये अपपरभाव निर्माण ठेवायचा, ही भूमिका महेश चव्हाण मला वाटतं योग्य नाही. अशाने प्रश्न सुटणार नाहीत, प्रश्न चिघळत राहतील. राजकारणासाठी तुम्हाला ते कदाचित अपेक्षित असेल, समाजाला ते परवडणार नाही. आपण एकमेकांवर राजकीय आरोप प्रत्यारोप करत बसलो तर आंदोलकांचे प्रश्न बाजूला राहतील. आता इकडे आबासाहेब पाटील आहेत, दुसरे प्रवीण दरेकर आपल्याला थेट विचारतायत की तुम्ही त्यांना का नाही बोलवलं बैठकीला? मुख्य सचिवांच्या घेऊन गेला नाही त्यांना तुम्ही? प्रश्नामध्येच उत्तर दडलेलं आहे. प्रवीण दरेकर म्हणाले की मला का बैठकीला बोलवलं नाही? प्रवीण दरेकर साहेब, मी आपल्यालाच उत्तर देतोय. प्रवीण दरेकर साहेब प्लीज ऐका, कृपया ऐका. प्रवीण दरेकर साहेब, आपल्या प्रश्नातच आपलं उत्तर दडलेलं आहे. आपण प्रश्न निर्माण करताना असं म्हटलं की मी पहिल्या दिवसापासून त्या आंदोलनाच्या ठिकाणी जातोय आणि ज्या वेळेला मी असं म्हटलं की मी संबंधित मंत्र्यांबरोबर बैठक लावीन, त्यानंतर सुप्रियाताई तिथे गेल्या. आता तुम्ही मला सांगा, हे आंदोलन 8 दिवसांपेक्षा जास्त, 15 दिवस जे काही दिवस झाले असतील तितके दिवस चालू आहे. इतके दिवस तुम्ही तिकडे जात होता, त्यावेळेला तुम्ही आम्हाला कोणाला बरोबर घेऊन गेला नाहीत. ह्या पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इतके दिवस जाऊन ऐका ना, मला बोलू देत ना. प्रवीण दरेकर म्हणून आता तुम्हाला राग आलाय का? अहो, असं मी म्हणतच नाहीये. विषय तुम्ही आता मला बोलू तर द्यात. आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही ज्या वेळेला गेला, तुम्ही मंत्र्यांबरोबर बैठक लावतो, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो अशी आश्वासनं तिथे दिलीत. पण सुप्रियाताई ज्या वेळेला गेल्या त्याच सकाळी 11:30ला त्या तिथे पोहोचल्या आणि संध्याकाळी 4 वाजता अपॉइंटमेंट घेऊन त्यांनी बैठकही लावली.
तर ही इच्छाशक्ती, याला इच्छाशक्ती म्हणतात, याला तत्परता म्हणतात. त्यामुळे प्लीज आपण एकमेकांवर नको करूया. बिचारे प्रवीण जे आंदोलक दरेकरांना आहेत उत्तर द्यायचे. किंवा जे आबासाहेब महेश पाटील आहेत तुमच्या त्यांना मुद्द्याला बोलू द्या, प्रवीण त्यांचे दरेकरांना प्रश्न आपण उत्तर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. आपण प्रवीण दरेकरांना संधी देतोय. प्रवीण दरेकर, आपण बोला आता. प्रसाद, मला खरं म्हणजे आश्चर्यकारक वाटतं की मी यांना घेऊन जायला पाहिजे होतो. हे सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाला मी तिथे व्हिजिट देत असताना न्यायला पाहिजे होतं, अशा प्रकारची अपेक्षा करतायत महेश चव्हाण. आता महेश चव्हाण, मी कुठल्याही आंदोलनात कुठे भेट द्यायची असेल तर तुमच्या पक्षाच्या लोकांना घेऊन जाईन, मी दुरुस्ती करेन. अहो, जे सरकार तुमच्या पक्षाचं आहे त्या सरकारच्या बैठकीसाठी मी वेळ मागितली, म्हणजे तुमच्याकडेच वेळ मागितली होती ना. बैठक तुमच्या बरोबरच होणार होती दरेकर ना. साहेब, पण त्या ठिकाणी सगळ्या पक्षाची लोक आली असती. दरेकर साहेब, परंतु तुम्हीच मी तिथे गेलो तर मी गेल्यानंतर तुम्हाला घेऊन झालं पाहिजे. आता हे जर तुमचं म्हणणं असेल तर मी घेऊन जाईन. मला दरेकर साहेब, एक मिनिट महेश चव्हाण, मी संधी देतो आपल्याला. एक जाहिरातीची विश्रांती गरजेची असल्यानं मी थांबवतोय आपल्याला. मात्र एक गोष्ट थोडीशी इथे नमूद करावी लागेल. जे सत्तेत आलेत कदाचित त्यांना अजून जाणीवच झालेली नाहीये की आपण सत्तेत आलेलो आहोत. आपण याच मुद्द्यावरची चर्चा परत पुढच्या भागात करणार आहोत आणि हा मुद्दा लवकरात लवकर निकाली कसा निघेल त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहोत. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लवकरच परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण मराठा आरक्षणाच्या संदर्भात बेरोजगार मराठा तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी आलेल्या अडचणींची चर्चा करतोय. आपल्या बरोबर विविध मान्यवर आहेत. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता महेश चव्हाण आहेत, तसंच आबासाहेब पाटील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आहेत आणि त्र्यंबक ढवळे आणि आशाताई शिंदे हे दोघं आंदोलक आहेत. चर्चेची वेळ अत्यंत मर्यादित आहे. मी पटकन आबासाहेब पाटील यांना विचारू इच्छितो. आबासाहेब, थेट आणि थोडक्यात सांगा, प्रश्न निकाली काढायचा असेल तर काय करायला लागेल? तुम्ही वारंवार सांगताय एका दिवसात निकाल लागू शकतो. प्रसादजी, मुळात सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे आता सरकारमध्ये, की आता मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये जी राज्याची मंत्रिमंडळाची उपसमिती असायला हवी होती ती अद्यापपर्यंत उपसमिती झालेली नाही. आणि आता मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांनी किंवा आम्ही आमच्या मागण्याच्या संदर्भामध्ये नेमकं कुणाकडे जायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसरा, विद्यार्थ्यांच्या वरती बोलायचं झालं तर या संदर्भामध्ये सरळ साधा उपाय एकच आहे की ज्या थेट नियुक्त्या आहेत त्या कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून या निर्णय देऊ शकतात आणि या विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळू शकतात. दुसरा मुद्दा, जे खुल्या वर्गातून 11 महिन्याचे जे करारासाठीचे विद्यार्थी गेलेले आहेत या संदर्भामध्ये की वेगळ्या निर्णयाची वेगळीतरी भूमिका घेतली पाहिजे. हे दोन्ही विषय एकत्र आणून आणून जे अधिकारी ही सगळ्या समाजाची आणि सगळ्या राजकीय लोकांची दिशाभूल करतायत ह्याच्यावरती सगळ्यात महत्वाचं लक्ष केंद्रित करणं अतिशय गरजेचं आहे. की मुळात हे दोन विषय. प्रवीण दरेकर यांच्याकडे जातोय. प्रवीण दरेकर, आपण दोन महत्वाचे मुद्दे ऐकले. पहिला मुद्दा तर उपसमितीच स्थापन नाही केली अजून. 2 महिने होत आले तरी पण मराठा आरक्षणाच्या संदर्भातली उपसमिती स्थापन न करायला या सरकारला मुहूर्त का सापडत नाही? प्रवीणजी, मग हेच आता असं आम्ही बोललो तर प्रसाद त्याचं राजकारण होतं. आज जर त्या ठिकाणी उपसमिती असती तर उपसमितीची बैठक झाली असती, या शिष्टमंडळाला उपसमिती भेटली असती, त्याच्यावर कशा पद्धतीनं यांना नियुक्ती देता येईल हे समजावून सांगितलं असतं. वकिलांचा सल्ला वाटल्यास आम्ही खाजगी वकील कौन्सिल दिले असते, परंतु त्या ठिकाणी उपसमिती स्थापन त्या ठिकाणी झाली नाही. आणि त्यामुळं यांच्या इच्छाशक्तीचं आपण जे मी मगाशी बोललो ते पुन्हा बोललो तर चव्हाण बोलतील तुम्ही राजकीय त्या ठिकाणी बोलता. आबा पाटील म्हणाले ते खरं आहे की हे 2 विषय वेगळे केले पाहिजेत. खुल्या प्रवर्गाचा आणि या विद्यार्थ्यांचा विषय वेगळा केला पाहिजे. आणि या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संरक्षित केलं गेलं होतं आणि कोर्टाच्या अधीन राहून या ठिकाणी शासन निर्णय घेऊ शकतं. कॅबिनेट समोर विषय घेऊन त्यांनी जर अशा प्रकारचा निर्णय केला किंवा शासनानं त्याच्या प्रकारचा GR काढला तर मला वाटतं कोर्टाचा अंतिम निर्णय लागेपर्यंत ही मुलं त्या ठिकाणी संरक्षित होतील आणि नंतर पुन्हा
त्या ठिकाणी कशा पद्धतीने यांना आणखी काही टेक्निकल किंवा लिगल गोष्टी तपासून ठीक आहे. त्यांना कायमस्वरूपी कंटिन्यू करण्यासंदर्भात उपाययोजना करता येईल. अगदी याच मुद्द्यावर आशाताई आपल्या सोबत आहेत, त्यांना भूमिका मांडायची आहे. आशाताई, आपण बोला आता. आंदोलक म्हणून हे सगळं ऐकल्यावर काय वाटतंय मनामध्ये? एक विद्यार्थी आंदोलक म्हणून हे जे चर्चा मी ऐकली इतक्या वेळापासून, तर मला असं वाटते की जे विद्यार्थी आहेत इथं हे त्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या नियुक्त्यांसाठी इथं बसलेले आहेत. तर कृपा करून याच्यावर कोणीही राजकारण करू नये, कारण हे राजकारणाचा विषय नाहीये, हा आमच्या जीवनाचा विषय आहे आणि याच्यावर आमच्या सर्वांचं जीवन आहे. बहुतांश विद्यार्थी याच्यामध्ये जे आलेले आहेत, इथं बसलेले आहेत 8 दिवसापासून, तर त्यांचे एजबार झालेले आहेत. त्यांच्या पूर्ण आशा आता संपलेल्या आहेत, कारण गेली 7 महिन्यापासून त्यांनी कोर्टाच्या चक्रा मारत आहेत, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे चक्रा मारत आहेत आणि याच्यावर ही चालढकलपणा जी होत आहे, तर आम्हाला कोणत्या जे राजकारणामध्ये आता आहेत आणि किंवा याच्या अगोदर जे होते, आम्हाला कोणत्याही सरकारचा विरोध नाहीये, कारण आम्ही विद्यार्थी आहोत. विद्यार्थ्यांना विरोध करायची गरज नाही. आम्ही शिक्षण शिकलोय, आम्ही पात्र विद्यार्थी आहोत आणि ज्यावेळेस जागा निघाल्या होत्या त्या जागेमध्ये आमच्या समाजासाठी ESBC साठी जागा राखीव होत्या आणि त्या जागा अद्याप कुणीही भरती करून घेतलेल्या नाही. आमच्या जागा आम्हाला आशाताई, वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला थांबवतोय. महेश चव्हाण, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात तुमच्याकडून ठोस उत्तर अपेक्षित हवंय. उपसमितीही स्थापन नाही होत आणि 11 महिन्याच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरच कायमस्वरूपी नेमणुका यांच्याबद्दलचं धोरण ठरत नाही. मराठा आरक्षण द्यायचंय की नाही द्यायचंय? वेळेची मर्यादा असल्यामुळे मी आता प्रवीण दरेकरांनी जे राजकीय आरोप केले त्यांना उत्तर देत नाही. आशाताईंनी आता जसं सांगितलं की याच्यामध्ये राजकारण आणू नये, तसंच मी मगाशी एक 15 मिनिटापूर्वी प्रवीण दरेकरांना आवाहन केलं होतं की याच्यात आपण राजकारण आणूया नको, एकत्र होऊया, पण त्याच्यात ती चर्चा दुसरीकडे फरफटत गेली. मला आता आशाताईंना आणि बाकीच्या आंदोलकांना आणि आबासाहेब पाटील या सगळ्यांनाच मला इथे आश्वासन द्यायचंय की आम्ही खरंच संवेदनशील आहोत, आमची इच्छाशक्ती आहे आणि लवकरात लवकर हे प्रॉब्लेम्स किंवा हे आपल्या अडचणी सॉल्व्ह करायचे प्रयत्न करू आणि नियुक्तीपत्र कायद्याच्या अधीन राहून कायदेशीर मार्गाने तुम्हाला लवकरात लवकर कसे मिळतील याचे सर्वतोपरी प्रयत्न आमच्याकडून होतील. ठीक आहे महेश चव्हाण, धन्यवाद. आपण हे आश्वासन दिलं. आपण दिलेल्या या आश्वासनाचा पाठपुरावा आम्ही पण करणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्ही किती दिवसात दिलेला शब्द पाळता हे आम्ही पाहणार आहोत. प्रवीण दरेकर तसंच आबासाहेब पाटील आणि इतर दोन्ही आंदोलकांचे आणि त्याचबरोबर दिलीप तौर यांचे मनपूर्वक आभार. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जाता जाता मराठा आरक्षण हे संघर्षातून मिळालेलं आरक्षण आहे, ते टिकून राहावं याच्यासाठी सुद्धा आरक्षण मिळाल्यानंतरचा संघर्ष सुरू आहे. अर्थात या आरक्षणाच्या निमित्तानं राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होऊ नये. मराठीतली म्हण आठवतीये, गरजेल तो करेल काय, आणि त्याच पद्धतीनं जे जे बोलाल ते तुम्ही करून दाखवणार आहात की नाही याचा पाठपुरावा आम्ही नक्की करत राहू. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.